त्रास काय नाही, मग त्यांना पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे, कारण माझा मोबदला तेवढा आता मला इथं 8-9 वर्ष झाले. आता 8-9 वर्ष जे पैसे घातले तेवढे पडले तर कुठं दुसरीकडे गेले की त्या डबलती नाही आम्हाला नाही पाहिजे नाही खालची पण बोलत नाही. ते 4 फ्लॅट एकत्र केले कुठले 4 लोक राहतात. नाही एकच केलं. अच्छा ते अतिक्रमण म्हणायचं म्हणजे हे सगळं वराड कमी पडते लोड पूर्ण होतं. 6 फ्लॅट घ्यायचे 4 घेतले अजून 2 हे राहिले ते घ्यायचे. माझा 1 BHK होता तिकडं ते सोडला बाईंना माहिती होती बाईंकडे गेलो दिला त्याला. आलेलो नाही, परंतु एखाद्या जर सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर तिथं आलं पाहिजे. एवढ्या सगळ्या घटना घडल्या, घरात जाऊन मारहाणीचे प्रकार झाले, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आणि म्हणून अशा व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे. विरोध होत असतो, विरोध आता आपले शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, असे विरोध अनेक वेळेस बघितलेले आहे. विरोध कोणी केला? मला नाही कोणाचा विरोध वाटला, मला कोणाचा विरोध वाटलेला नाही. मी त्यांच्या व्यक्तींच्या जी काही व्यक्ती आहे त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी व्यवस्थित भेटलो आणि आलो. व्यक्तीची भेट घेतली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. तरी गुन्हे दाखल असतात सगळं काय, आम्हाला गुन्हे नाही का दाखल, माझ्यावर 70 गुन्हे दाखल, त्याने काय फरक पडतो? गुन्हे दाखल होणं काही मोठी गोष्ट नसते असं मला वाटतं. तुम्ही फोन केला होता कोणावर होतोय प्रोसेस होते, मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. गुन्हा दाखल करावाच लागेल पोलिसांना, जायच्या आधी या ठिकाणी 100% होणार.